नमस्कार गुरुजनांनो, मी पवार आपल्या सर्वांचं बेसिक टू बेस्ट या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. तर आज आपण आपल्या चालू घडामोडी या विषयाच्या अभ्यासासंदर्भात आजचा दैनिक अंक लोकसत्ता याविषयी सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर आपल्या मूळ चर्चेला सुरुवात करण्याआधी आपण आजची कोरोना व्हायरसची अपडेट घेऊयात. तर सध्या जगभरामध्ये ज्या काही पॉझिटिव्ह केसेस समोर आलेल्या आहेत त्यांची एकूण संख्या आहे 48,04,765. त्यापैकी या दुर्दैवी अशा आजाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या 3,16,711 एवढी आहे. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करणाऱ्यांची संख्या सुद्धा चांगलीच आहे, ती आहे 18,58,783. आता राज्यानुसार जर या आपण आकडेवारीचा विचार केला तर सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक पॉझिटिव्ह केसेस या समोर आलेल्या आहेत. त्यांची एकूण संख्या आहे 30,706. त्याचप्रमाणे या रोगावरती मात करण्याची संख्या सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये चांगलीच आहे, ती आहे 7,088. आणि या दुर्दैवी अशा आजाराने मृत्यू पावलेल्यांची संख्या सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये 1,135 एवढी आहे. जवळपास हजाराचा टप्पा ओलांडल्या कारणानं सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये या रोगाचं थैमान हे जास्तच प्रमाणात दिसून येत आहे. त्यानंतर गुजरात, तामिळनाडू, दिल्ली, राजस्थान या राज्यांचा क्रमशः क्रमांक लागतो. तर दिवसादिनिक या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये लक्षणीय अशी वाढ होत असल्या कारणानं तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्या. तसेच हा एक संसर्गजन्य रोग आहे, त्यामुळेच इतरांमुळे आपल्या रोगाला बाधा होणार नाही, तसेच आपल्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येणार नाही याची सुद्धा काळजी घ्या. तर असं आता आपण आपल्या मूळ चर्चेकडे वळूयात. तर आजचा दैनिक अंक लोकसत्ता या भागामध्ये आपण विचार यामध्ये लढाई ढिलाई नको याविषयी जे काही एक सध्या या कोरोना काळाच्या अनुषंगाने आपल्या महाराष्ट्रातील जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांवरती कशाप्रमाणे पक्षी शिक्के मारण्याची एक नवी संस्कृतीच आता उदयाला येत आहे की काय, असा जो एक प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तर याविषयी सविस्तरपणे चर्चा आपण या भागामध्ये करणार आहोत. त्यानंतर संपादकीय या भागामध्ये सुधारणावर समाधान याविषयी जे काही आता आपल्या अर्थमंत्र्यांनी एक आर्थिक मदतींच्या घोषणांमध्ये आरोग्यविषयक जो काही मुद्दा आहे तर त्याविषयी आपल्या संपादक काकाश्रींनी यावर त्यांचं मत व्यक्त केलं आहे. तर याविषयी आपण सविस्तरपणे या भागामध्ये जाणून घेणार आहोत. त्यानंतर हातचे मतदार कोण, आता स्थलांतरित मजुरांचा जो काही प्रश्न होता त्यावरतीच हा एक लेख आलेला आहे. तर याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत की कारण भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित आहे आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकांचा हक्क हा अबाधित कसा राहील आणि प्रत्येकाने आपल्या हक्काची जाणीव कशी होईल याविषयी जे काही यांनी इथे मत व्यक्त केलं आहे. तर याविषयी सुद्धा आपण सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. तर चला आता आपण चर्चेच्या पहिल्या भागाकडे वळूयात. तर तो आहे आजचा विचार की लढाई ढिलाई नको. तर सध्या आपल्या या कोरोना काळाच्या लढाईचा मूळ मुद्दा असा आहे की कोरोना सारखं जे काही एक साथीविषयक लढाईचं आपण युद्ध वगैरे अशा भाषा हे धीर देण्यापुरता ठीक आहेत, परंतु हे मान्य केलं तरी सुद्धा युद्धाचा प्रसंग निभावण्याची जबाबदारी ही प्रशासनाची असतेच आणि त्यातही सातत्य आणि समन्वय दिसणं सुद्धा आवश्यक आहे. तर अगदी आपण एक महिना 15 दिवसापूर्वी जर जगभरातील अनेक देशामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये कोरोना विषाणूची लागण झालेली आणि बळी पडलेल्यांची आकडे हे आपल्याला धडकी भरवणारच होते. आता त्या तुलनेने जर आपण भारतातील व महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची व कोरोनामुळे मरण पावलेल्यांचे आकडे जर पाहिले तर थोडंसं आपल्याला असं वाटते की आपण बी त्याच देशांचं काय अनुकरण करत आहोत की काय, कारण महाराष्ट्र राज्यामध्ये दिवसेंदिवस ही संख्या एक लक्षणीय अशी वाढच होत असल्या कारणानं एक आपल्या मनामध्ये सुद्धा एक भीतीचं वातावरण पसरले आहे. पण आता देशात आणि महाराष्ट्रात जी काही कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता आपण या जीवघेण्या विषाणूच्या संसर्गात जगाची बरोबरी करण्याकडे निघालो आहोत की काय, असा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. आता संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी किंवा टाळेबंदी केल्याने सारे जीवनचक्र तरी थांबलेच आहे. आता हे किती दिवस थांबवायचे आणि पुन्हा सुरू केले तर या कोरोना नव्याने चढाई करणार काय, म्हणजेच आपल्याला आभाळ फाटल्यासारखं आपली परिस्थिती होऊन जाईल. मग आता आभाळच फाटले तर ठिगळ आणखी कुठे कुठे लावायचे अशी सुद्धा आपली एक अवस्था होऊन जाईल. तर हे सगळं काही आता जी सध्या परिस्थिती मान्य करू नये आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने निर्धार केला की कोरोना विरुद्ध आपण जे काही युद्ध छेडले आहे ते आम्ही जिंकणारच. आता अशा भीतीदायक आणि गोंधळलेल्या अवस्थेमध्ये जनमानसाला धीर देणे आणि लढणाऱ्यांचे जे काही आहेत त्यांचं आपण कोरोना वॉरियर म्हणूयात किंवा जे काही आता सध्या आपल्याला सेवा पुरवत आहेत यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी लढाई युद्ध ही भाषा काही वेळा योग्य आहे, परंतु युद्ध म्हटले की ते एक युद्धशास्त्र जे काही आहे त्या पद्धतीनेच लढावं लागतं. आता शत्रूच्या जी काही चढाई आहे याचा अंदाज घेणं यामध्ये महत्वाचं आहे.
त्याचप्रमाणे आपल्या रणमैदानामध्ये जे काही लहान मोठे सारे अडथळे दूर करत शत्रूवर प्रतिहल्ला करण्याची रणनीती सुद्धा आपल्याला आखावीच लागते. पण सध्याचा आपण आजची वास्तविक परिस्थिती पाहता आपल्याला तसं दिसून येते का? तर याविषयी सगळ्यात मोठा एक प्रश्नचिन्ह आहे. आता महाराष्ट्राने कोरोनाबाधितांचा आकडा 30,000च्या पार गेला आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं. परंतु मुंबईमध्ये तीच जर संख्येचा विचार केला तर 18,000ची वर संख्या यांनी ओलांडलेली आहे. तर हजाराच्या वर बळी सुद्धा गेलेले आहेत. आता पुढे नेमकी काय होणार हे आपल्याला आज घडीला सांगता येत नाही. आता कोरोना अधिक आक्रमकतेने चढाई करतो आहे आणि आपले सैन्य व सेनापती कुठेतरी गोंधळलेलेच आहेत की काय? अशीच एक परिस्थिती आपल्या सध्या दिसून येत आहे. तर तिची कारणेही आपण शोधली पाहिजेत आणि तिचा एक मूळ जे काही आहे त्यापर्यंत पोहोचणं हे आपल्या प्रत्येकाचंच कर्तव्य आहे आणि त्याच्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने करता येईल यासाठी लक्ष देणं हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे या ठिकाणी. तर यामध्येच आपण सुरुवातीला जर विचार केला तर तो आहे की एक अतिउत्साही आत्मविश्वास जो की आपण म्हणतो ओव्हर कॉन्फिडन्स. तर आजपर्यंत कोणत्याही आजाराप्रमाणे ह्या जे काही साथीच्या रोगांचाही मुकाबला जे करते ते कोण? वैद्यकीय क्षेत्र तर करतच आहेत. त्याचेच हे काम आहे. परंतु कोरोना विरुद्धची लढाई ही काही सरळ नाहीये. ती अनेक आघाड्यावर आपल्याला लढावी लागत आहे. तर या 7 रोगांचे जे काही 2 हात करण्यासाठी आपल्याला पोलीस सुद्धा रस्त्यावर उभाही करावे लागतात. त्याचप्रमाणे काही अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे की काय? ही लढाई कोणकोणत्या आघाड्यावर लढली जावी हे सुद्धा समजून घेणे या ठिकाणी एक महत्त्वाचं आहे. तर ही लढाई कोणत्या-कोणत्या आघाड्यावर लढली जावी तर याविषयी आपण पाहूयात की आता या लढाईमधील जे काही पहिल्या आघाडीवर आहे ते वैद्यकीय क्षेत्र आहे. परंतु आता यांचं काम आहे की लागण झालेल्या रुग्णावर तातडीने उपचार करणं, संसर्ग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणं. त्या अनुषंगाने आपण चाचण्या म्हणा किंवा विलगीकरण, अलगीकरण जे काही आहे त्याचप्रमाणे रुग्णालयांची उपलब्धता, आरोग्य यंत्रणेचे सक्षमीकरण हे ओघाने तर त्यामध्ये आलेच. परंतु त्याचप्रमाणे जर आपण दुसरं आघाडीवरची जर विचार केला या लढाईसंबंधी तर टाळेबंदी करून लोकांना घरी बसवणे, टाळेबंदीचे उल्लंघन करू नये म्हणून पोलिसांना रस्त्यावर उतरणे ही झाली आपली दुसरी आघाडीवरची लढाई. आता तिसरी आघाडी म्हणजेच काय कोरोनाला थैमान घालण्यासाठी असणारी जी काही एक अनुकूल परिस्थिती आहे तिला प्रतिकूल करणे ही आहे. तर लढाईच्या या वेगवेगळ्या आघाड्या असल्या तरी या सर्व यंत्रणांमधील जे काही एक समन्वय म्हणतो आपण किंवा एक नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे यांच्यामध्ये. ते की आपल्याला परिपूर्णतेने आणि लढाई लढण्यासाठी समन्वय आणि नियोजन हे सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी ठरत आहे. तर नेमकं तिथंच तर आपलं निर्णायक लढाईच्या वेळी सारे कसे कच खातोय की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. कारण जो काही आपण एक यंत्रणांमध्ये समन्वय हवा होता तो आपल्याला सध्या दिसून येत नाहीये. आता यामध्ये जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात कोरोनाचा शिरकाव झाल्याचे कळताच सरकार काय कार्यरत झालं आपलं राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो आणि लगेच प्रतिबंधात्मक अशा उपाययोजना करण्यासाठी आपण सुरुवातही केली. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या मंत्रिमंडळातील सगळे मंत्री सुद्धा सक्रिय झालेत. आता यामध्येच आपले जे काही महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री आहेत राजेश टोपे यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून तर काम करतात. त्याबद्दल त्यांचं आपल्याला कौतुकच करावे लागेल. मात्र सुरुवातीला जी काही कोरोनाबाधितांची संख्या आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बोटावर मोजता येईल एवढी होती, त्यात वाढ होण्याचे प्रमाणही तसे किरकोळच होते. असा कल 2-3 दिवस आठवडे तर राहिला. त्यामुळे सरकारला आणि प्रशासनाला वाटले की कोरोनाचा टिकाव महाराष्ट्रात लागणार नाही. आपणच जिंकलोय की काय असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु पुढे काही दिवसातच आता जसजशी आपण वास्तविक परिस्थिती दिवसागणिक पाहत आहे, तर काही दिवसामध्ये कोरोनाने राज्यामध्ये विशेषतः जे काही आपले मोठे-मोठे महानगर आहेत, इथे तर त्या कोरोनाने हाहाकारच माजवला आहे. आता त्याने हा अतिउत्साह, अतिविश्वास आपला फोल ठरलाय की काय ह्याविषयी सुद्धा आपण इथं म्हणू शकतोय की आपण जो एक अतिउत्साह दाखवला होता त्याविषयी आपण सध्या अपयशी ठरलेलो आहोत की आपण ही लढाई जिंकूच. कारण दिवसागणिक महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये जी काही संख्येचा आपण विचार केला तर दिवसागणिक ही वाढतच असल्या कारणानं आपणच आपला आत्मविश्वास कुठेतरी गमावून बसलोय काय? हाच सध्या एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता त्याप्रमाणेच आपण शहरांचा जर विचार केला तर मुंबई, ठाणे म्हणा किंवा औरंगाबाद, नागपूर, सोलापूर, मालेगाव या काही मोजक्या शहरांमध्ये कोरोनाबाधितांचे आकडे हे सगळ्यात जास्त आहेत. आता या पाठीमागचं कारण असं आहे की त्या ठिकाणी दाट लोकवस्ती आहे व झोपडपट्ट्या आहेत. त्याची प्रमुख कारणे तर आपल्याला दिसून येत आहेत. परंतु या आघाडीवर आपण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय केले? याकडे जर आपण पाहिलं तर सध्या आता मुंबईमधील जी काही रुग्णांची संख्या वाढली आहे. आता त्यावेळी केंद्राचं एक पथक पाहणीसाठी आलं आणि त्यांनी धारावीला भेट सुद्धा दिली. त्यांना असं आढळून आलं की या झोपडपट्ट्यांच्या भागामध्ये एकच जे काही सार्वजनिक शौचालय आहे याचा जवळपास सरासरी 500 जण वापर करत आहेत. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले होते की झोपडपट्ट्यांचा परिसर व शौचालय येथे ड्रोनच्या सहाय्याने पाहणी आणि अग्निशामक दलाच्या सहकार्याने निर्जंतुकीकरण फवारणी केली जाईल.
असं त्यांनी एक उपाययोजना त्यावर अवलंबली होती. परंतु त्या आघाडीवर पुढे काही ठोस उपाय असे झालेले नाहीयेत. आता युद्धात अशी ढिलाई देणं म्हणजेच आपण पराभवालाच एक निमंत्रण देत आहोत की काय? हीच एक शंका या ठिकाणी आहे. आता ज्या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सापडतील ना, तो भाग प्रतिबंधित करणे किंवा एवढ्यावरच कोरोनाला जे काही आहे आपण पायबंद घालता येत नाही व घालता आला सुद्धा नाही आतापर्यंत, जर आपण वास्तविक परिस्थितीचा विचार केला तर. आता यामध्ये जे काही आहे झोपडपट्टीतील गर्दी कमी करणे हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने किंवा आपले प्रशासन जे काही आहेत यांनी काही नियोजन केल्याचं आपल्याला तर अजून दिसून आलेलं नाहीये. आता दुसरा प्रश्न असा आहे की प्रशासकीय यंत्रणामधील जो काही समन्वयाचा अभाव म्हणतोय, यांच्यामध्ये एक समन्वय नसल्या कारणामुळेच कोरोनावाढीचा आणि लोकांच्या जो काही मनस्तापाला सुद्धा आपण कारणीभूत ठरत आहोत. आता टाळेबंदीच्या काळामध्ये जे काही जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सर्व वेळ खुली राहतील असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. मात्र काय झाले की अनेक ठिकाणची वस्तुस्थिती अशी होती की सकाळी 3-4 तास दुकाने उघडे ठेवली जातात आणि मग खरेदीसाठी झुंबड तर एक उडतेच नागरिकांची. आता बाहेर पोलीस दंडुकी घेऊन उभे राहतात आणि तेच त्यांना दुकाने बंद सुद्धा करायला सांगतात. कहर म्हणजे सगळ्यात जास्त जो झाला आहे तो की अनधिकृत जे काही आपले फेरीवाल्यांना हुसकावून लावण्यासाठी पालिकेच्या अतिक्रमणाविरोधी जे काही पथक असतात, यांनी धाडाधड येऊन सगळं सामान सुद्धा विस्कटायला सुरुवात केलेली आहे. आता अशा वेळी काही ठिकाणी जे काही पोलीस यांची वागणूक झालेली आहे सर्वसामान्य नागरिकांविषयी, तर त्यामध्ये असं आहे की ज्या काही लोकांनी घेऊन आपल्याला मार्केटमध्ये बसले असतात त्यांच्या भाज्या म्हणा किंवा जे काही मासळी वगैरे ते फेकून देण्याचे एक घृणास्पद प्रकार सुद्धा घडलेला आहे. आता पोलिसांच्या चांगल्या कामाचे कौतुक तर आपल्याला नक्कीच आहे, परंतु रस्त्यावरची पोलिसांची दहशत जे काही आहे, ती आपल्या सर्वसामान्य जनमानसामध्ये एक भय निर्माण करणारीच आहे. आता याला आपण असे म्हणू शकतो, की रोगापेक्षा इलाज जो काही आहे तोच भयंकर असा आपल्याला वाटत आहे. तर अशा प्रकारचा जो काही एक प्रकार आहे, तर हा प्रकार या ठिकाणी घडू नये म्हणून आपण एक जी काही प्रशासकीय यंत्रणा आहे, यामध्ये कशा पद्धतीने समन्वय साधला पाहिजे याविषयी सुद्धा विचार करणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आजच्या घडीला. तर यामध्ये जर आपण दुसरं एक पाहिलं तो म्हणजेच काय, समन्वय तर झाला. आता नियोजन सुद्धा त्याच पद्धतीने खूप महत्त्वाचं आहे. तर नियोजनाच्या सुपरिणामामध्येच आपण एक म्हणू शकतो, की योग्य नियोजन करून जी काही परिस्थिती हाताळली, तर त्याचे परिणामही चांगले येतात. हे राज्यामध्ये आपल्याला बरेच वेळा दिसले आहे. तर त्याच अनुषंगाने जर आपण उदाहरणादाखल जर बघायचं झालं तर कोल्हापूर, सांगली किंवा सातारा, पुणे, सोलापूर हे अगदी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागापर्यंत ऊसतोडीसाठी गेलेले किंवा जे काही रानमाळामध्ये आपले मजदूर अडकून पडले आहेत, त्यांची एकूण संख्या जर आपण विचार केली तर जवळपास 1 ते 1.5 लाखावर या मजुरांना आपण ते ज्या ठिकाणी काम करण्यासाठी गेले आहेत, तिथून त्यांच्या मूळ गावापर्यंत पोहोचण्यासाठी जे काही प्रशासनाने एक यशस्वी मोहीम राबवली आणि ती यशस्वीरित्या पार सुद्धा पाडली. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने जे काही कामगारांची ने-आण करून त्यात एकही संसर्ग संशयित आढळला नाही. आता सामाजिक न्याय मंत्री आपले धनंजय मुंडे यांनी घेतलेला हा पुढाकार म्हणा किंवा यामधूनच साखर आयुक्तापासून ते प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला तो एक सकारात्मक प्रतिसाद आणि कामगारांच्या स्थलांतराची शिस्तबद्ध आणि नियोजनपूर्वक केलेली आखणी, हा त्यांनी एक उत्तमपणे केलेला आहे आणि हा एक नियोजनाचे आपण सुपरिणाम काय म्हणतो तर उदाहरणादाखल आपण यांच्याकडे एक बघू शकतोय. त्यामध्ये सगळ्यात मोठी मदत जी झाली ती आपली राज्य परिवहन मंडळाचे जे काही बसगाड्यांनी हे काम केलं आहे. त्याचप्रमाणे परराज्यामधील मजुरांनाही आपण वेगवेगळ्या त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि कशा नियोजन पद्धतीने केलं. त्यामुळेच आपण एक सुद्धा त्यामध्ये संसर्ग संशयित आढळून आलेला नाहीये आणि खूप योग्यरित्या आपण काम केल्या कारणानं नियोजन हे किती महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपल्याला याची एक जाणीव होते. आता यामध्येच आपण जर विचार केला, आता पुणे महापालिका सध्या लाल श्रेणीमध्ये आहे. तेथील प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर ठराविक दिवशी ठराविक दुकाने उघडण्याची धाडसी वाटणारा निर्णय सावधपणेच घेण्यात यावा लागतो. परंतु प्रशासनाचे अस्तित्व तिथे ठळकपणे दिसले आहे आपल्याला. आता मुंबईमध्ये जर आपण या दृष्टीने विचार केला तर तिथे तेवढ्या ठळकपणे ते जाणून येत नाही. आता ऐन घनघोर लढाईची वेळ आली तेव्हा महापालिका आयुक्ताची बदली करून त्यांना मंत्रालयामध्ये पाठवलं गेलं. आता गेले 3-4 महिने जे काही आपले वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांना नियुक्ती न देता घरातच बसून ठेवले आहे. आता त्यांना ऐनवेळी मैदानात उतरायला सांगितले, तर महाराष्ट्र राज्यामध्ये जर आपण या परिस्थितीचा विचार केला तर हे किती योग्य आहे? याविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं. तर महाराष्ट्रात अधिकाऱ्यांवर जे काही पक्षीय शिक्के मारण्याची नवी संस्कृती स्थिरावते आहे, हेच त्याचे एक दुष्परिणाम आहे. आता या संसर्गजन्य संसर्गावरती आपण विलगीकरण, अलगीकरण हे तर सगळे उपाययोजना करतच आहोत. परंतु यातही सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजेच विरळीकरण. म्हणजेच काय की गर्दी जे काही आहे ती कमी करणं म्हणजेच काय झालं आपलं विलगीकरण करत आहोत असं मानूयात. परंतु यामध्येच आपण जे काही असं आता आपल्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचं जे काही विधान केलेलं आहे, की शिवरायांचा महाराष्ट्र आहे
तो हारणार नाही. अशी विधाने धीर देण्यासाठी ठीक आहेत, परंतु इतिहास जागवावा जरूर, परंतु वर्तमानामध्ये इतिहास जगावा काय याचा सुद्धा विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. कारण युद्धात केवळ जिंकण्यानेच नव्हे तर हारण्याचीही रणनीती आखावी लागते आपल्याला, की कशा पद्धतीने आपला पराभव होणार नाही याची सुद्धा रणनीती आपल्याला प्रत्येक वेळी आखावी लागते. आता त्यामध्ये शासन आणि प्रशासन काहीसे कमी पडत असल्याचे चित्र सध्या आपल्याला दिसत आहेत वेगवेगळ्या उदाहरणावरून, जसे की मुंबई म्हणा किंवा पुणे यांच्या महापालिकेमध्ये जो काही कारभार चाललाय त्यावरून. परंतु हे सगळे चित्र आपल्याला बदलावे लागेल, तरच आपण या कोरोनासारख्या संसर्गजन्य महामारीवरती एक विजय मिळवू शकतो, असंच आपलं म्हणणं. तर आजच्या या भागामध्ये आपण लढाईत ढिलाई नको हा जो काही एक विचार मांडला आहे, त्यामध्येच आपण काय उपाययोजना करू शकतो किंवा आणखी उपाययोजना कशा प्रकारेने आपण त्याचे अवलंब करू शकतो याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केली आहे. तर असं खूप सुंदर असा विचार यांनी या ठिकाणी मांडलेला आहे. तर आता आपण आपल्या पुढील चर्चेकडे वळूयात. तर तो आहे आपला पुढील भाग संपादकीय. यामध्ये आपण सुधारणावर समाधान याविषयी जे काही आपल्या संपादकांनी मत व्यक्त केलं आहे त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा करूयात. आता सुधारणावर समाधान या शीर्षकाचा लेख जो काही आपल्या संपादकांनी दिलेला आहे त्याचा मूळ मुद्दा असा की आता जवळपास तिसऱ्या टाळेबंदीचा अखेरचा दिवस मावळण्यापूर्वी आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने काही कोरोनाकालीन अर्थसहाय्याचा 5वा तसेच अखेरचा भाग जाहीर केला. आता या 5 भागाच्या मालिकेच्या अखेरीस अर्थमंत्री जे आपले निर्मला सीतारामन यांनी पंतप्रधानांनी घोषित केलेले जे काही 20 लाख कोटी रुपयाचा टाळेबंद सांगितलं, त्यानुसार सरकार खर्च करीत असलेली रक्कम ही 20 लाख कोटी रुपयापेक्षा साधारण 90,000 कोटी रुपयांनी अधिक दिसते. आता सुमारे हे जे काही लाखभर कोटी रुपये पंतप्रधानांच्या मूळ योजनेतील कसे निसटले हा सुद्धा एक प्रश्न आहे या ठिकाणी. परंतु या मदत योजनेच्या रविवारच्या अखेरच्या भागामध्ये आपण सर्वात महत्त्वाची घोषणा कोणती ती जर बघितली तर ती आहे की महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट, ज्यालाच की आपण मनरेगा असं म्हणतो. तर या योजनेसाठी जी काही केलेली अतिरिक्त 40,000 कोटी रुपयांची तरतूद ही सगळ्यात महत्त्वाची ठरली. तर याआधी काय झाले की सरकारच्या या अर्थसंकल्पामध्ये या मनरेगा योजनेसाठी मोदी सरकारने जवळपास 61.5 हजार कोटी रुपयाची तरतूद केली होती आणि रविवारी त्यात आणखी 40,000 कोटीची भर सुद्धा घातली. म्हणजे विद्यमान आर्थिक वर्षात या योजनेवर 1 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्च होईल. त्याबद्दल सरकारचे आपण अभिनंदनच मानायला हवे. आता जी योजना आपण मूर्तिमंत भ्रष्टाचार होती आणि जी योजना सत्ता आल्यास ताबडतोब त्यांनी रद्द केली होती आपल्या मोदी सरकारने, त्या योजनेची अपरिहार्यता मान्य करून त्यांनी इतकी तरतूद या मनरेगा योजनेसाठी करण्याचा जो काही एक मोठापणा सरकारने दाखवून दिला आहे त्याविषयी सुद्धा आपण त्याला अभिनंदनच करूयात त्यांचं. कारण याविषयी जे काही अन्य तरतुदी केल्या आहेत त्यांचा जर आपण विचार केला तर जवळपास 5व्या दिवशीच्या एकंदर या 7 कलमी योजनेतील दुसरा मुद्दा म्हणजे हा आरोग्यविषयकचा होता. आता या खात्यासाठी अधिक तरतूद करण्याचा मनोदय आपला अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. तो एक स्वागतार्हच आहे, पण ही जी काही रक्कम किती असेल हे मात्र आपल्याला अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं नाही. आता अनेक ठिकाणी सरकार आरोग्य कल्याण केंद्रे स्थापू इच्छिते आणि जिल्ह्यामध्ये जे काही साथीच्या आजारासाठी आरोग्य केंद्र उभारली जाणार आहेत, ही बाब तशी खूप सुंदर आहे. पण हे स्वप्न अर्थातच लगेच पूर्ण होणार नाही हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. आता इतकेच काय की ते कधी आणि कसे पूर्णत्वास जाईल हे सरकारने आपल्याला सांगितलेलं नाही. तोपर्यंत अर्थातच या स्थितीतच आपल्याला करोना भोगाशी असावे सादर ही जी काही एक उक्ती आहे याप्रमाणेच आपल्याला हे सत्य मानावं लागेल. आता या आरोग्यविषयक सारख्याच जे काही अनेक आपण मुद्द्यावर स्वप्नरंजन असे कोरोनाकालीन विशेष योजनेच्या बळकटीमध्ये कोंबण्यासारखं कौशल्य सुद्धा अर्थमंत्र्यांनी त्यांनी पुरेपूर आपल्याला दाखवूनच दिले आहे. आता याआधीच केलेल्या जो काही अनेक घोषणाचा आपण अंतर्भाव त्यांनी गेल्या 5 दिवसामध्ये नव्या विशेष योजना घोषणामध्ये दिसून आलाय. हे सर्व त्यामुळे काहींना नव्याने उमगले असेल, परंतु तूर्त जर आपण नव्या घोषणांची दखल घेतली तर उद्योगांसाठी यातील दिलासा देणारी बाब म्हणजे कोरोना काळातील जे काही कर्ज समजा त्यांच्याकडून बुडले तर ते लगेच बुडीत मानले जाणार नाही किंवा आपण ते प्रकरण दिवाळखोरी म्हणून समजले जाणार नाही. किमान 1 वर्षाची मुदत त्यामुळे कंपन्यांना मिळाली. त्याचप्रमाणे जे काही आता लघु उद्योजकांना दिवाळखोरीसाठी देखील विशेष नवी योजना सरकारने जाहीर केली आहे, तिचे सुद्धा स्वागत आहे. याचे कारण या काळामधील जो काही एक अनिश्चितता आहे याचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो लघु आणि मध्यम उद्योगांना. आता या क्षेत्रासाठी दिवाळखोरीची मर्यादा ही रुपये 1 कोटी पर्यंत वाढवण्यात आली असून त्यासाठी विशेष अधिसूचना सुद्धा जारी केल्या आहेत. आता आपल्याकडे अशा कर्जबुडीचे जे काही सर्रास गुन्हेगारीकरण होत आहे ते टाळण्यासाठी उपायांचा अंतर्भाव रविवारी जाहीर करण्यात आला आहे यामध्ये. आता अशी प्रकरणे जी काही आहेत ती हाताळण्यासाठी किंवा एक नवे प्राधिकरण सुद्धा नेमले जाईल असं सुद्धा आपल्याला या घोषणांमध्ये
सांगितलं गेलं आहे. तर हे जे काही सगळे उपाय आहेत, यात सर्वात बुचकळ्यात टाकणारा मुद्दा म्हणजे जे काही सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राबाबतचा. तो सादर करताना खुद्द आपले अर्थमंत्री सुद्धा गोंधळल्या होत्या. आता यानुसार सरकारी मालकीच्या जे काही कंपन्या असलेली सर्व क्षेत्रे आता खाजगी कंपन्यासही खुली केली जातील. पण तरीही त्यातील जी काही एक व्यूहात्मक महत्त्वाची क्षेत्रे आहेत जाहीर करून त्यात खाजगी क्षेत्रास प्रतिबंध केला जाईल. आता हे सगळं म्हणजे काय, तर याविषयी सरकारी कंपन्या जे काही कार्यरत असलेल्या कोणत्या क्षेत्रात खाजगी क्षेत्रात सध्या मज्जाव आहे, याविषयी सुद्धा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी आहे. आणि दुसरं म्हणजेच काय, की एका बाजूला आपलं सरकार म्हणते, की अशा क्षेत्रांमध्ये खाजगी कंपन्यांना येऊ दिले जाईल, ते योग्यच आहे. परंतु सध्याच्या व्यवस्थेमध्ये आपण जर बघितलं, तर अणुऊर्जा निर्मितीसारख्या जे काही एक महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांना प्रवेश नाहीये. तो यापुढे मिळेल असा अर्थ सरकारी नियमाचा काढावा, तर लगेच पुढे त्यांनी एक व्यूहात्मक क्षेत्र असं जाहीर केलं आहे. आता आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणतात, की तसे असेल तर मग बदल तो काय आहे? याविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये प्रश्नचिन्ह आहे. आताही काही जे काही व्यूहात्मक कक्षा क्षेत्रामध्ये खाजगी कंपन्यांना प्रवेश तर नाहीच आहे. तेव्हा या घोषणांचा समावेश कशासाठी हे कळावयास सुद्धा आपल्याला मार्ग नाही. तसेच यापुढे अनेक क्षेत्रामध्ये जे काही सरकारी मालकीच्या कंपन्याही 4 पेक्षा अधिक असणार नाहीत, असे सीतारामन म्हणाले आहेत. आता हे सर्व जे काही त्यांनी एक वक्तव्य केले आहे, त्यांच्या स्पष्टीकरणासाठी नव्या खुलाशाची आपल्याला एक प्रतीक्षाच करावी लागेल. कारण सध्याच काही कळण्यासाठी आपल्याला मार्ग नाहीये. त्याप्रमाणे जर राज्य सरकारांना आपण मदत करण्याविषयी अर्थमंत्र्यांनी रविवारी जे काही भाष्य केले आहे, त्यात भर होता तो आतापर्यंत केंद्राने राज्यांना किती उदार अंतकरणाने मदत केली आहे तो सांगण्याचाच होता. आता याचा अर्थ राज्यांनी अधिक काही न मागता केंद्राकडून जास्तीत जास्त स्वतःच आत्मनिर्भर व्हावे याविषयी. आता यामध्ये एप्रिलपर्यंत देण्यात आलेले जे काही 46,000 कोटी रुपयांचा करामधील वाटा म्हणा किंवा 12,000 कोटी रुपयांची महसुली मदत, या संकट काळाचा मुकाबला करण्यासाठी दिलेले 11,000 कोटी रुपये, आरोग्य मंत्रालयाने वितरित केलेले त्याचप्रमाणे किती 4,000 कोटी रुपये आदींचा समावेश त्यामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे. आता त्याखेरीज आपण अधिक मदतीचा विषय आला असता अर्थमंत्र्यांनी राज्यांना आता कशी अधिक उचल घेता येईल याचा तपशील सादर केला. राज्यांनी कर्ज उभारणीसाठी जी काही मर्यादा आहे ती सुद्धा आता केंद्र सरकार वाढवणार आहे. पण यातीलही एक धक्कादायक बाब म्हणजे की राज्यांना दिली जाणारी जी काही आर्थिक मदत किंवा आर्थिक सुधारणाशी जोडण्याची. आता या सगळ्या 4 मुद्द्यावर राज्यांनी काही एक सुधारणा केली तर केंद्र मदतीचा आपला वाटा देईल. हा जो काही आपण एक वडीलधारा किंवा पॅटर्नलिस्टिक दृष्टिकोन संघराज्य व्यवस्थेमध्ये बसवणे अवघडच आहे. आपण जर मुख्य प्रतिपालक असून राज्य ही जणू बालके आहेत, असे यात आपल्याला जाणून आल्याचं दिसत आहे. परंतु घटनेत तसे अभिप्रेत नाहीच आहे. जी काही आपली राज्यघटना आहे यामध्ये तसा अभिप्रेत नाही येत आहे. आता खुद्द पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी यांनी असं म्हटलं आहे, की सहकारी संघराज्य अशी त्यांनी एक शब्दयोजना केली आहे आणि अर्थमदत सुधारण्याची जी काही जोडावयाची असेल, तर काही सुधारणा रेखाटण्यामध्ये खुद्द केंद्रच कसं अपयशी ठरते की काय याविषयी सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. आता कामगार ते बियाणे अशा विविध मुद्द्यावरील जे काही सुधारणा केंद्रास करता तर आलेल्या नाहीच आहेत. आता राज्यांनी सुधारणा करण्याची अपेक्षा करत असताना केंद्राच्या अपयशाचं काय हा सुद्धा एक प्रश्न आहे. तर याआधी जे काही आपल्या अर्थमंत्र्यांनी खाण म्हणा किंवा खत आदी क्षेत्राबाबत जी काही घोषणा केली, हे सर्व कोरोनाकालीन जे काही विशेष मदत योजनेचाच भाग आहे. परंतु यातील बहुतांश योजना याआधीच विविध पातळ्यावरती जाहीर झालेल्या आहेत. आता त्यामध्येच आपण विमानतळांचे खाजगीकरण असो वा खाजगी कंपन्यांनाही आता विमानतळ किंवा विमाने दुरुस्तीसाठी केंद्र वा खनिकर्म जे काही उद्योगामध्ये खाजगी कंपन्यांचा प्रवेश असो, असे अनेक निर्णय याआधी जाहीर झालेले आहेत. आता खाण, खनिज किंवा उत्खनन क्षेत्रामध्ये जे काही व्यावसायिक पातळीवर करण्याचा धोरणात्मक निर्णय तर सरकारने याआधी आपल्या 2 वर्षापूर्वी दिला आहे. आता यंदाच्या जानेवारी महिन्यातही खाण आणि खनिज किंवा खाजगी क्षेत्र याबाबत सरकारने काही निर्णय घेतले आहेत. ते सर्व या नव्या कोरोनाकालीन विशेष योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. आता आपण असं म्हणूयात, की जनतेत जे काही आपल्याला एक पुनर्प्रत्ययाचा आनंद त्यातून मिळावा असाच एक विचार यामागे असणार आहे. कारण या घोषणा काही त्यांनी आधीच अर्थसंकल्पात मांडल्या होत्या त्याच घोषणांची यांनी परत परत एक रिपिटेशन केलेलं आहे. तर कोरोनाकालीन हे जे काही कारावास सदृश्य काळ हे संपुष्टात आणण्याचा मार्ग दिसत नसल्याने आपण या जे काही सुधारणा ते करत आहेत त्याच्यावरच आपल्याला समाधान मानावे लागेल. असं मत आपल्या संपादकीय काकाश्रींनी आजच्या लेखामध्ये इथे व्यक्त केलं आहे. तर असो सरकारने जे काही आपल्याला आर्थिक मदत जारी केलेली आहे यामध्येच त्यांनी घोषणाची कशी पुनरुक्ती केलेली आहे किंवा सरकारने ही पुनरुक्ती टाळावी अशी जो काही एक सल्ला आपल्या संपादकीय काकाश्रींनी त्यांच्या लेखामधनं दिलेला आहे. तर त्याविषयी आपण सविस्तरपणे चर्चा केली आहे. आता पुढील भागामध्ये आपण पाहूयात की लाल किल्ला या लेखामध्ये
हातचे मतदार कोण? तर या शीर्षकाखाली जो काही लेख आले त्याविषयी आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात. तर याचा मूळ मुद्दा असा आहे की स्थलांतरित मजुरांची वणवण तर आपल्या अवघ्या देशाने पाहिलीच आहे. हा घटक राजकीय पक्षांसाठी मतदार ठरतो हे पण तेवढंच खरं आहे. पण उद्योजक किंवा उच्चभ्रू आणि मध्यमवर्ग, नवमध्यमवर्ग हे जे काही राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असतात आणि सत्तेच्या राजकारणामध्ये त्यांची नाराजी अधिक प्रभावी ठरू शकते आपल्यासाठी, हे वास्तव आठवड्याभरातील या घडामोडीमुळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. आता सध्या देश नव्या टाळेबंदीला सामोरे जाईल. कोरोना असेल आणि कमी अधिक प्रमाणात टाळेबंदीही असेल, हे लोकांच्या अंगवळणी आता पडलेले आहे. परंतु पहिल्या 2 टाळेबंदीची खूप कटाक्षाने अंमलबजावणी आपण तर केली गेली आहे. आता तिसरी टाळेबंदी सगळेच थकले. त्यामध्ये पोलीस असतील किंवा वैद्यकीय सेवा आदी यंत्रणा आणि लोकांची एक जी काही सहनशीलता आणि क्षमता, या दोन्हीचा सुद्धा कडेलोट या तिसऱ्या टाळेबंदीमध्ये झाला आहे. आता त्या सर्वात वाताहत झाली ती सगळ्यात जास्त वणवण झाली ती कोणाचीच? एक मजुरांची. आता त्यांचा कोणी वाली नव्हता. 50हून अधिक दिवसाच्या काळामध्ये राज्य सरकारने जे काही त्यांच्याकडे लक्ष दिले, पण आता त्यांनाही मजुरांची एक जबाबदारी घेणे शक्य नसल्याचं आपल्याला एक जाणून येत आहे आता. जेवणा खाण्यासाठी जर मिळत नसेल, हातात पैसा नसेल, तर लोकांना आपापल्या गावी आपापल्या घरी जाण्याची ओढ तर लागतेच. परंतु गेले 2 आठवडे त्याची पायपीट अवघ्या देश आपण बघतच आहे. या निराधार अशा मजुरांनी रस्त्यावर केलेली शेकडो किलोमीटरची जी काही पायपीट आहे ती आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे. आता या मध्यम वर्गाला वाईट जरूर वाटले असेल या सगळ्यांची पायपीट पाहून, पण त्यालाही करोनाची भीती आहे. आता हा वर्ग आता थोडाफार का होईना घराबाहेर पडू लागला आहे. आता तसे केले नाही तर त्यांच्या नोकरीवर सुद्धा गदा येईल. पण मजुरांकडे ना नोकरी आहे, ना खायला अन्नधान्य आहे, ना प्रवास करायला पैसे आहेत. अशी सध्या या कोरोना काळाने आपल्या सगळ्यांवरती परिस्थिती ओढावली आहे. परंतु यामध्येच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या टाळेबंदीत पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर केली आणि गेल्या आठवड्यात काय एकंदर 20 लाख कोटी रुपयाची योजनाही घोषणा केली. पण त्याचा तपशील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जे काही आहे ते सलग 5 दिवसामध्ये दिलं आहे. आता सीतारामन यांना एक प्रश्न विचारला गेला होता की योजना जाहीर केल्या जात आहेत, मग त्याच्यासाठी पैसे तुम्ही कुठून आणणार आहात? तर त्यांनी त्यावरती असं उत्तर दिलं की अर्थसंकल्प जेमतेम 3 महिन्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारीमध्ये जाहीर करण्यात आला होता. आता अर्थसंकल्प मंजूर झाला आणि टाळेबंदी लागू झाली. म्हणजेच यंदाच्या अर्थसंकल्पात जे काही होते त्याची अंमलबजावणी करता आली नाही. तीच गरिबाच्या नावे जाहीर झालेल्या योजनांमधून केली जात आहे, असं सुद्धा अर्थमंत्र्यांनी आपलं उत्तर दिलेलं आहे. तर यामध्ये आपण असं म्हणू शकतो की गरिबावर केंद्र सरकार काही अतिरिक्त खर्च करत नाहीये, तर तरतूद केलेली आपल्या अर्थसंकल्पाची जी काही रक्कम आहे तीच रक्कम तिजोरीतून काढली जात आहे आणि ते पैसे कुठे कुठे गुंतवले जातील, नवे कर्ज देण्यासाठी वापरले जातील, तर मध्यम वर्गाचे पैसे त्यांच्या हातात राहतील अशी व्यवस्था सुद्धा केलेली आहे. त्यामुळेच काय झाले की केंद्राच्या तिजोरीवरचा जो थोडा ताण पडेलही, पण या सगळ्या खटाटोपात मजुरांना कुठे स्थान मिळाले आहे का याविषयी सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. तर गरिबाच्या हातामध्ये किंवा त्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे देण्याबाबतचा प्रश्न विचारला गेल्यानंतर सीतारामन यांनी असं म्हटलं होतं की सरकारने जी काही पावले उचलली आहेत त्यातून लोकांच्या हातात कुठल्या ना कुठल्या मार्गाने पैसा येईल. आता वेगवेगळ्या लोकांचे म्हणणे विचारात घेतले गेले, पण थेट हातात पैसे देण्यापेक्षा पर्यायी मार्गाचा अवलंब करणे केंद्राला अधिक योग्य वाटतं. आता काँग्रेसने रघुराम राजन असतील आपले किंवा अभिजित बॅनर्जी यांना लोकांपुढे आणून आपले म्हणणे कसे ऐरणीवर आणले आहे याविषयी सुद्धा एक विचार करणे इथे महत्त्वाचं ठरतं. आता त्यानंतर जर महिनाभराने का होईना केंद्राने जे काही शिधा वाटप पत्रिका नसलेल्या 8 कोटी मजुरांनाही मोफत अन्नधान्य देण्याची घोषणा केली. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही त्यांना सुद्धा आता अन्नधान्य मिळणार आहे. परंतु त्यामुळे प्रश्न विचारला गेला त्यांना असा की धान्याची कोठारे आपल्या देशामध्ये भरभरून वाहत असताना गरिबांना मोफत अन्नधान्य द्यायला इतका वेळ का लावला? जवळपास 50 ते 52 दिवस आता झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. तर त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला गेल्यानंतर केंद्र सरकारने या प्रश्नाविषयी काही सुद्धा उत्तर त्यांनी दिलेले नाहीयेत. आता यामध्येच आपण मोदी सरकारच्या मंत्रिमंडळातील कुठल्या ना कुठल्या मंत्र्याला किंवा भाजपच्या नेत्याला याविषयी जर प्रश्न हा विचारला असता तर त्यांनी संयुक्तिक उत्तर हे जरूर दिलं असतं. परंतु आपले अर्थमंत्री सीतारामन यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये या मुद्द्याची उकल सुद्धा केलेली नाहीये. आता या सगळ्या आजच्या परिस्थितीमध्ये जे काही हे स्थलांतरित मजूर आहे ते हे सगळे आपले विकसित राज्यामधनं जे काही आपल्या मूळ राज्यामध्ये जात आहेत, आता त्या मूळ राज्यांनाच ते आपले ओझे सुद्धा वाटायला लागले आहेत. हे जे काही स्थलांतरित मजूर आता ज्याच्या आपल्या आपल्या राज्यामध्ये आले आहेत. आता या राज्यांना त्यांची जबाबदारी एक पूर्णपणे जबाबदारी या मजुरांची तर घ्यावी लागेल. आता त्यांना मनरेगा या योजनेमधून थोडे काहीतरी काम सुद्धा द्यावं लागणारच आहे.
आता त्यांच्या पैशाची थोडी सुद्धा सोय करावी लागणार आहे त्यांना, कारण मजूर स्वतःच मूळ गावी येत असल्याने त्यांना तर नाकारता येणार नाही. त्यामुळे केंद्राकडे तक्रार करूनही फारसा फायदा होणार नाही. हे जाणून आता जे काही राजकीय पक्ष आहेत ते तर गप्प बसलेले आहेत. परंतु बिहारमध्ये जे काही नितीश कुमार यांची कोंडी झालेली आहे, आता त्यांचं भाजप विरोधी भूमिका घेता येत नाही. आता भाजपच्याच जीवावर त्यांना पुन्हा मुख्यमंत्री व्हायचे आहे, असं सुद्धा एक राजकीय जो काही टोला आहे त्यांनी या आपल्या लेखामधून सरकारला एक लगावलेला आहे. आता बहुतांश जे काही स्थलांतरित आता गावी निघून गेले आहेत, आता त्यांचा मुद्दा पुढील 2 आठवड्यामध्ये विसरूनही जाईल आपण प्रत्येक जण. परंतु त्यांनी मागे सोडलेली जे काही हे विकसित राज्य देखील आपापल्या पद्धतीने कोरोनाचा लढा सुरू ठेवतील. परंतु स्थलांतरित मजूर हे कधीच त्यांचा मतदारसंघ नव्हते. आता ते ज्या राज्यामध्ये जाऊन काम करत होते, जिथे त्यांनी आपली मेहनत केली आहे, ते त्या राज्याचे कधीच मतदारसंघ नव्हते. हे मजूर आपापल्या गावी पैसे पाठवतात, तिथे जाऊन मतदान करतात. मग त्यांची राजकीय काळजी करण्याची निदान या विकसित राज्यांना गरज नाही का, असं सुद्धा एक प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतोय. आता यामध्ये जर आपण राज्यानुसार विचार केला तर उत्तर प्रदेश म्हणा, बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, तसेच मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांना मजूर हा घटक एक राजकीय अडचणीचा ठरू शकतोय. आता भाजपसाठी उत्तरेकडील राज्य महत्वाचे असतात, त्यामुळे हे मजूर मतदार म्हणून महत्वाचे. पण त्याचबरोबर भाजपला जे काही रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांची नाराजी त्रासदायक ठरेल, की जे काही उद्योजक आहेत, उच्चभ्रू असे लोक आहेत आणि यामध्येच मध्यम वर्ग म्हणा किंवा नवमध्यम वर्गाची एक वक्रदृष्टी आपली ती घातक असेल आपल्यासाठी, याचा विचार आपल्या भाजपने राजकीय पक्ष म्हणून केलेला असू सुद्धा शकतोय. आता गेल्या लोकसभा निवडणुकीत जसे उज्ज्वला वगैरे अनेक लोकोपयोगी योजनांचा त्यांनी प्रचार भाजपने केलेलाच आहे. आता या योजनेच्या आशेने शहर आणि गावामध्ये जे काही गरिबांनी भाजपला मते दिली, आता कोरोनाच्या 2 महिन्याच्या काळातही भाजप याच योजनांचा प्रसार करताना आपल्याला दिसत आहे. वेगळी काही उपाययोजना करण्यापेक्षा जे काही त्यांनी आधी केलं आहे, त्याचाच प्रचार प्रसार हे जास्त प्रमाणामध्ये होत आहे. आता सीतारामन यांच्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांचा उल्लेख झालेला आहे. आता बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या 3 राज्याच्या विधानसभा निवडणुकीत त्याचा पुन्हा प्रचार करता येऊ शकतो आणि भाजपला पुन्हा मते मिळू शकतील. परंतु केंद्र सरकारसाठी आणि सत्ताधारी भाजपसाठी मतदार म्हणून जे काही मजूर हा हातचा आणि प्रभावी घटक नाही, असं सुद्धा नाहीये. कारण त्यांच्यासाठी तो महत्वाचा असेल तरी त्याहूनही प्रभावी असे इतर घटक सुद्धा असू शकतात आता मजुरांच्या प्रश्नापेक्षा. तेच म्हणजे काय की जे उच्चभ्रू लोक आहेत, तसेच जे काही उद्योजक आहेत, यांच्याकडेच या स्थलांतरित मजुरांपेक्षा या उद्योजक लोकांकडेच लक्ष देणे सरकारला आज योग्य वाटत आहे. तर याचं प्रत्युत्तर जे काही आपल्याला शनिवारी आपले अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळालंच आहे. आता यामध्येच आत्मनिर्भर योजनेचा 4थ्या व 5व्या टप्प्यामधील घोषणांकडे आर्थिक उदारीकरणासाठी जी काही एक संरचनात्मक सुधारणाचा आराखडा मांडला गेला. आता आत्मनिर्भर होण्यासाठी जी काही एक दीर्घकालीन उपायाचा तो एक भागच आहे असं आपण मानूयात. त्याची गरजही होती आपल्याला, परंतु यात जे काही सगळ्या सुधारणा मार्गी लावण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केला आहे, याचं तर आपण स्वागत करूयातच. पण जे काही या कोरोना संकटाच्या वाईट काळामध्ये तातडीने उपाययोजना करण्यासाठी जे काही एक सरकारने आपला हातखंडा दाखवायला हवा होता, त्या पद्धतीने आपल्याला काही सुद्धा सरकारचं यामध्ये कार्य दिसून आलेलं नाही. त्यामध्ये त्यांनी एक तातडीच्या उपाययोजनामध्ये कुठल्याही या योजनांचा समावेश सुद्धा केलेला नाही. मग आपण अल्पकालीन किंवा अत्यंत गरजेच्या मदतीचा भाग म्हणून त्या मांडण्याकडे केंद्र सरकारचं काही एक कारण असावं का? कारण ना आता मध्येच जे काही एक वक्तव्य केलं आहे, की आपल्या काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी की सरकारला उद्देशून असं एक वक्तव्य केलं होतं, की विदेशी पतमानकांची भीती आता सरकारने बाळगू नका. त्याचप्रमाणे काय की केंद्र सरकारला जी काही एक मानांकनाची चिंता असावी असं सुद्धा मानलं जात होतं. त्यामध्येच काय की राजकीय तूट ही मर्यादित राहिली पाहिजे. तसेच थेट विदेशी गुंतवणूक वाढवायला हवी. त्यामध्येच उद्यम सुलभता जी काही आहे हे सुद्धा वाढवणं अपेक्षित होतं. त्यासाठी उद्योगांसाठी जी काही सुधारणा करणं आवश्यक आहे, हे सगळे योग्य निर्णय केंद्र सरकारने घेतलेले आहेत. आता त्यांचे उद्योग क्षेत्र हे स्वागत करेलही, पण आपापल्या परीने प्रतिसादही देईल. या सगळ्या अर्थकारणामध्ये जे काही आहे, केंद्र सरकारने राजकारणाचा काही भाग सुद्धा त्यांनी साधलेला आहे, हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यांनी जरी काही या उपाययोजना केल्या असतील, तरी त्यामध्ये यांनी राजकारण वेगळं आणि एक आपत्कालीन उपाययोजना म्हणून केलेली घटना वेगळी, असं यांनी एक वेगवेगळं असं काहीच ठेवलेलं नाही. प्रत्येकाचंच काय आहे की
या अर्थकारणामध्येच आपल्या भाजप सरकारने कशा पद्धतीने राजकारण साधलं आहे याविषयी जे काही आपण आजचे मतदार कोण या लेखामध्ये एक सविस्तरपणे चर्चा केलेली आहे. तर असो, अशी आशा करतो की आजची चर्चा तुम्हाला नक्कीच आवडली असेल आणि या चर्चेचा मूळ उद्देश माझा असाच आहे की सध्या टाळेबंदीच्या काळामध्ये आपले प्रत्येकाचे जे काही मित्रमैत्रीण आहेत यांना आपले जे काही अभ्यासिका असतील किंवा प्रत्येकच शाळा कॉलेज बंद असल्या कारणाने त्यांच्या अभ्यासामध्ये खंड पडू नये, त्यांना नेहमी आपल्या चालू घडामोडींविषयी ते नेहमी अपडेट राहावे म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. तर कृपा करून मी तुम्हाला अशी विनंती करतोय की ज्यांच्यापर्यंत आज सध्या सगळ्या काही सुविधा उपलब्ध होत नाहीत, त्यांच्या अभ्यासामध्ये आपल्या विद्यार्थी मित्रांना खंड पडू नये म्हणून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ एक जरूर पोहोचवा अशी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद.